चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि काल रात्री नाही, परवा रात्री रविदादाचा पण फोन आलता. फोन आल्याच्या नंतर आम्ही 1 तास बरं, जवळपास 1 तास ते 1.5 तास फोनवर बोलणं झालं. आणि संदीपचा काय विषय असेल ते पण आमचं बोलणं झालंय. तर ते पण संदीपचा विषय पुढे सांगतो. संदीप पण दुकानावर आलताय. तर हिडिओच्या बाबतीत काहून त्याचा हिडिओ नाही काढला हे पण पुढे सांगणार आहे मेन मुद्दा. तर चला, मी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर आज आहे 14 तारीख आणि रविवारी. आणि चला, आज रविवारचं काय असेल बघू आपण. गिराईक पण आलं थोडंसं, मी गिराईक पण देतोय. आणि चला आता ते पण थोडे लाजते. चला सकाळी सकाळी आनंदी 8 वाजता आज झोपिली. म्हणजे लई अडवण करते, स्वयंपाक करून देत नाही सकाळ सकाळ. विराजला रविवारी आज सुट्टी आहे. मोबाईल तर काय बघतो सुट्टी असल्या. आता शाळेत रोज गेला की लई बरं असतंय. स्वयंपाक आता दीपालीचा चालू आहे. चालतं, गॅस स्वयंपाक करून बघतो मी येतो राहणार जाऊन आता. हा, सकाळी लई गडबड, दुकानाला गिरायक चालू असते. सगळे असे गिरायक आताच गेलेत. भरपूर गिरायक होतं, 10-20 गिरायक आलंय. पुन्हा हिडिओ काढायचं बी राहतंय. आणि आज फुलं बघा कसे चमचम 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 पांढरे शुभ्र चमकत येत. आज काय दिदीला सुट्टी, आज काय सगळे फुलाचा हारच बनवती दिदी, आहे का नाही दिदी? आज काय बघा फुलं किती वास मस्त येत होता. तू काय होतंय असा दिदी? हा, अरे असा दिदी वास येतो दिवसभर मस्तपैकी. आपण इथं काम करत असताना मस्त वास येतोय फुलाचा. आणि तोडला की लगेच गाजरा. चला आता निघलो डायरेक्ट रानात. काय झालं, इथं आंब्याचे आपले झाड आहेत थोडे, आणि थोडेसे 2-3 आंबे राहिलेत. आता सीजन पण संपला का असे. तर एक पाड गावला, तेवढा पाड घेतलाय आता मस्त खायला. आणि चाललोय रानात. हे असंच होतंय माझ्या मागं. काय होतं, हे सगळे कामाच्या गडबडीत व्हिडिओ काढायला सुरुवात केली की बाकी गिरायक येतंय तिथं. आता गिरायक दिलं मला, दीपा आता तू बघ घरचं, मी जातो रानात. काय झालं, घासाला पाणी थिशीच दिलं. तर रविदादाचा फोन आलता तासभर 1.5 तासभर आमच्या गप्पा चाल्या. तेव्हाच मी घासाला पाणी देऊन घेतलं. राहिल्या होत्या थोड्या मिरच्या. आता रानात काय झालं, आपल्या मिरच्या ज्या आहेत एवढ्या मिरच्याला पाणी द्यायचं राहिलं होतं. घास पलीकडं होता 5-6 वाफे, त्याला पाणी दिलं. तर आता राहिले हे मिरच्या इथल्या. आणि थोडंसं इकडं लिंबून येतं, तर लिंबून बी थोड्या मिरची आहेत. त्या मिरच्याला सकाळ सकाळ पाणी देऊन घेतो म्हणलं. आणि पुढचा काय विषय असेल ते बी थोडं थोडं तुम्हाला सांगावा. बोर घेतलाय चालू करून. आता बोर चालू केलाय, थोडासा मिरच्याला पाणी देऊन घेतो सकाळ सकाळ. आणि थोडीशी कोणच्या आतल्या मिरच्याला देऊ का? चला, इकडे मिरच्याला आतल्याला देतो पाणी देऊन. थोडीशी आपल्या लिंब पण आहेत थोडे. तर थोडे झालेत गाबळी. तर म्हणलं आता चला उन्हाळ्यात काय आताशी का आले ते काही उन्हाळ्यात आलते ते पण थोडेसे लिंब काढून घ्यायचेत. तर असे रोजचे काम माहिती हे दाखवतो, थोडंसं पुढचं पण बोलणं दाखवतो. आणि हे आल्यापासून काय झालं, आंब्याचा सीजन संपला, खोकला येतोय म्हणून आंबेच खायना. एकच आंबा आज गावलाय, तेवढा आज खातोय. ह्या सीजनमध्ये काय घरचे आंबे खाणं काय माझ्या झालं नाही. आल्यावर एकदा आंबरस खाल्ला आणि एक आंबा. हे सीजन घरचा आंब्याचा गेला. घरी आंबे असून काही नाही, येऊस तर संपले बी आंबे. फिरायला गेलो तवा चालू झाले वाटतंय. आणि माघारी येऊस तर 20 दिवसात सगळे निघून खाऊन सगळे मोकळे, पाहुण्या रावळ्याला वाटून बी मोकळे. पण असं कुणीतरी सगळ्यांनी घरचं खाऊन पाहुण्याचं खाणं भागलं. घरचाच माणूस राहिलाय. चला तिथं मोटर चालू झालं, पाईप थोडा टाकतो मिरच्यात. आता गावारीला चालू आहे. पाणी होतं दिलतं वाटतं. हिथं गावार हाई, हिथं बी मिरच्या आहेत. आपल्या रानात तिथं थोडासा घास आहे 5-6 वाफे. मग तिशी रात्री मी पाणी देत होतो. मग दादाला फोन केला, निवांत होतो पाणी देताना. मस्त 1.5 तास गप्पा बी हाणल्या. मग हे इकडं बी हाई गावार, त्याला पाणी दिलं. हिथं मिरची आहेत, पुढं तिकडं पण आपल्या मिरची आहेत. इथं शेवट पण इकडं मिरची आहेत. आणि थोड्या ह्या साईडला पण मिरची आहेत बघा. इकडं पाणी द्यायचं आता ह्या मिरच्याला. तर असं मस्त असं सुंदर असं वातावरण आपल्या शेतात असं होतंय. आता पाऊसच आहे ना, कहून काय की 10 जूनला पेरण्या होत्यात, आज 14 जून आहे. आणि इकडं बघा एकदम कुठं हिरवं तरी दिसतंय का? पावसाचा थेंब नाही, हिरवं पण दिसाना. रानात बिरणी करायची. काकरी पण काय पाऊस आहे ना. तुमच्याकडे पाऊस असला तर सांगा, कमेंट करा नक्की. तुम्ही कमेंट करताय ते पण मी तुम्हाला रिप्लाय देतोय, काय अडचण नाही. तर पाऊस असेल तुमच्याकडं काही तर सांगा जा, म्हणजे आम्हाला बी लक्षात येतंय आमच्याकडं पण पाऊस नाही आहे. त्याच्यामुळं माझे झाड आहे तर 2-5 रुपये व्हायसारखे लिंबाला लिंब आल्यावर तर आहेत का पण. हां हां वर अशा आकड्याने काढावं लागते नाही. हा इथं आता काय मला टाइमच भेटा ना, काय सांगावं. शेती काय साठी असते का? टाइम भेटा ना म्हणले की डायरेक्ट शेती इकून. असं तुमचा विचार आम्ही घेतल्या, कसं पुढं जाणार आम्ही?
डायरेक्ट म्हणते बाबा तुमच्याच्याने शेती होत नाही तर इकून टाका, कशाला ठेवता. आता काय शेती करायला कसा वेळ काढायचा. आता धंदे पाणी सगळं उद्योग दुकानं बिकानं बघावं लागते. लेकरं बाळं परपंचा सुरळीत झालाय, करावं लागतंय आम्हाला. काय सांगावं, जी आहे ती बरं आहे. त्याला का असं म्हणल्यावर काय, आईला आई वडिलांनीच म्हणजे मदत केली पाहिजे. तवा तर परपंचे रानातले कामं म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांनीच बघायला पाहिजे. आपण नवतरणे माणसं आहेत, बाकी व्यवसायामध्ये व्यवसायच केला पाहिजे. याला पण भरपूर लिंब आहेत, पण हिरवी आहेत बघा. इकडं बघा खाली पडलेले वय. बरं आहे बरं आहे. सकाळी सकाळी पण एवढा लवकर टाईम होतोय की पार बघता बघता 8 वाजता राहण्यात आलं तर 9 वाजत झाल्या. की पाणी देता देता टाईम झाला आणि ह्या मिरच्याला पाणीच नव्हतं. मिरच्या सगळ्या सुकल्या होत्या. आता थोडंसं काय केलं, थोडंसं माती पण ओढली वरून आणि मस्तपैकी सगळ्या मिरच्याला पाणी दिलं. हे आपलं लिंबूनीच झाडं होते म्हणून तिकडायला दिलं आहे पाणी. पलीकडे आहे हिरवळ, पण इथं लिंबूण्यातच पाणी नव्हतं. आता इथं 2 ड्रम मी ना स्पेशल पक्ष्यांसाठी पाण्यासाठी बांधलेली आहेत. गेल्यापासून काय कुणी पाणी भरतंय म्हणून काय वाटेना. मी आपलं चिमण्याला पाणी भरून ठेवीत असतो. आपलं पुण्याचं थोडंफार काम. काही जीवनात नाही ना करता आलं तर निदान चांगलं काम तरी, निदान प्राण्याला मोक्या प्राण्याला पाण्याची तरी सेवा करावं ही इच्छा आहे. आता ही वर्ष गेलं माझं थोडं ताना, थोडंसं हाय जरा यावेळेस हरबड. पुढच्या वर्षी काय करणार आहे मी माहिती का, 2 अशा मस्त मातीच्या कुंड्या आणणार आहे. म्हणजे माठ कसा आणतो तशा कुंड्या 2 आणणार आहे पुढच्या वर्षी. आणि मस्त लिंबून येते ना असं गार पाणी चिमण्याला पक्षाला पाणी पिण्यासाठी मी आणून वर बांधणार आहे ह्याला, म्हणजे लिंबोनीला. तर काय एक मुक प्राणी असते. उन्हाळ्यात पाणी नसते, कडक उन्हाळ्यात बरीच जाग्यावर उन्हाळ्यात म्हणजे पावसाळ्यात असते. मग आपलं त्या कुंड्या जर पाणी भरून ठेवलं ना आपण वर, ते उन्हाळ्याचं पाणी पितील असं मला वाटतंय. अखा पूर्ण घाम घाम झाला आहे. आणि असं चांगलं एक काही जीवनात पुण्य नाही करता आलं तर असं थोडंफार काही ना काही पुण्य करायचं, लाभायचं ही आहे. तर पुढच्या वेळेस कुंड्या आणून असं गार पाणी भरून ठेवायचं प्राण्याला, असा प्लॅन माझा चालू आहे. आता तर ड्रमच भरितोय बिना खर्चाचं. म्हणजे ड्रम घरी दुकानातून आणलेत, 5 लिटरचे कापून बांधलेत. तर चला आता पाणी पण देऊन इथं झालंय आणि तिकडं पण झालं. आता तिकडे मिरच्याला द्यायचंय आणि पुढचा विषय पण सांगायचा अजून. संधी रविदादा काय म्हणलेत तर चला हिडूचं बघत राहा, तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. थोडासा पलीकडच्या मिरच्याला पाणी दिले की सांगतो. चला तर बघता बघता 9 वाजल्या. तर वारं पण एवढं सुटलंय, आवाज येतो का नाही काय माहित. मस्त गार वारा सुटलाय. पण बोलल्यावर ह्या कधी कधी काय होतं, वाऱ्याने आवाज येत नाही. म्हणून थांबा झाडाखाली बसूनच व्हिडिओ बनवतो मी. चला तर आता बसूनच माहिती सांगतो. काय नाही, रविदादानी फोन केला होता परवा दिवशी रात्री. तर म्हणले काय संदीपचं तुझं काय लईच कमेंट आल्या म्हणले, फोन बी आले की संदीप सोडून गेलाय सचिनला, असं कमेंट आल्यात. लोकांनी काय फोन बी केलेत, असं विषय बोलले मला. म्हणले काय असेल ते मिटून घे, चालूच असतंय थोडंफार इकडं तिकडं. मग आता जरी नाही संदीपला कळलं तरी घे समजून, असं विषय झाला. म्हणले की बरेचसे जण म्हणतील संदीपचं काय चाललंय, तब्येत बरी आहे का, हिडीव काढ घरी जाऊन. तर काय बरोबर आहे ती बी गोष्ट. आता थोडीशी मी बी म्हणलं की रविदादा म्हणल्यावर थोडं मिठतं घ्यावा, जाऊन त्या चुका होत असतात माणसाच्या आणि सोडून द्यावा. आता काय एक सगळ्याच जणाला समजत नसतंय, पण प्रत्येकजण नाही समजलं तरी बी त्याला वाटतं की बाबा माझंच खरं आहे. तर असून द्या, ते मिठतं घेतल्यामुळे झालं. काल संदीप आलता बी दुकानात, आष्टीला पण आलता, हिथं दुकानात पण आलता. मी म्हणलं की आपण थोडा हिडिओ काढू, लोक विचारतात. पण त्याला पण हिडिओमध्ये मला जरा काम आहे, गडबडीनंतर हिडिओ काढू. आणि मला असं वाटतं की बाबा त्याला बी आता प्रश्न पडला की हिडिओ काढला तर बऱ्याच कमेंट येतात का काय बाबा सचिनला काहून सोडून आला, काय झालं. तर त्याच्यामुळं बी मग हिडिओमध्ये तो नसल आला किंवा काय, आता त्याच्या मनात काय असेल तर तो मला नंतर काढून निवान. तर जाऊन त्याचा झालं गेलं विषय, सोडून देऊ. कोणाचं काय चुकन, कोणाचं काय जाऊन द्या मातीत. तर त्याला पण थोडंसं तो मनानेच आला. ती एक त्याला बी वाटलं की जाऊन द्या, आपण जे केलं ते थोडं चुकीचंच केलं असं वाटलं असावं त्याला. तो दुकानं आलता का दादानी फोन त्याला केला काय माहिती, रवी दादानी. मग ते दुकानं आला, थोडंसं हे केलं. पुन्हा सकाळी पण किराणा दुकान आलता थोडासा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. पण तो काय बोलला नाही. बरी त्याची पण तब्येत, त्याचं पण थोडंसं एक आठवडाभर म्हणायचं, एक आठवडाभर त्याचं पण दुखलंय, तब्येत थोडी खराब झाली. त्याला असं त्याचं पण माझं पण दुखलं. अजून थोडा खोकला येतोय. जायचे दवाखान्यात उद्या सोमवारी. उद्या जाणारी नगरला, नगरला दवाखान्यात. पुन्हा गोळ्या घेऊन येतो एखाद्या 10 दिवसाच्या, म्हणजे बरं होईल. अजून बरं आहे, आवाज बी आता थोडा क्लिअर आहे. अजून होईल, 10 दिवसाच्या गोळ्या आणणार आहे. आणि मग विषय असा, रविदादांनी सांगितलं का काय आपल्याला, मला माहीत नाही, आलता दुकानावर.
आईला बोलताना नको नको आज व्हायला लागले. तर मग दुकानं आलं त्याच्या मनाने आलं. मग काय झालं तर काय माहिती, त्याला काय त्याचा पस्तावा काय वाटलं काय. जाऊ दे आता ते विषय सोडू. आलाय मी पण हिडिओ काढायचा प्रयत्न करतो, तुम्हाला दाखवतो. संदीपने पण मला सोडलं शिवपुरीमध्ये, पार मध्य प्रदेशमध्ये, पार म्हणजे UPच्या म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर सोडल्यासारखं झालं. पार मी पुन्हा मध्य प्रदेशमधून UPला गेलतो. तर त्याला पण नंतर काय वाटलं असेल काय माहिती. चला ठीक आहे म्हणलं, तर संबंध थोडे झाले, चूक झाली असेल त्या सोडून. त्याचा पण हिडिओ काढू, त्याचं पण दुखलंय. जाऊन दे, आम्ही संघच गेलतो. थोडंफार होत असतंय चुका, तर सोडून देऊ. आणि विषय थोडासा मला पण अगोदर वाईट वाटलं होतं सोडल्यामुळं, की काही असं पण सोडून येत असतात का. आता त्यांनी मला जरी गाडीवरून उतरेलं असलं तरी माझी गाडी दुधाला तो एक दिवस लेट आला माझ्यानंतर. मी आदल्या दिवशी आलतो, मग दुसऱ्या दिवशी, मग त्या दिवशी संध्याकाळी गाडी, दुसऱ्या दिवशी सकाळ गाडी. त्यांना म्हणलं संदीप आज बी नाही आला तर राहून द्या गाडी दुधाला, बघू. माझं बी काम, मला बी दवाखान्यात जायचं, तरी मी काय गाडी आणली नाही, दुसऱ्या गाडीवर गेलो. समजून घेतलं मी की जाऊन ते, त्याने सोडलं मग काय होतं. मग आपली बी गाडी त्यांची इथं दुधाला आहे, माझी. मग मी काय लगेच राग आलो की लगेच त्याच्यासारखंच गाडी घेऊन नाही आलो. त्यांनी जसं मला उतरिलं तसं म्हणलं राहून द्या, चालू आहे. आता माझं बी कसं आहे, गाडीचं काय नसतं, गोठाळा बिठाळा चालूच असते. आता माझी गाडी घरी घरच्यांनी लाईटच गेली, त्यांनी डायरेक्ट गाडीची कुणाकून तरी डायरेक्ट करून घेतली फिटरकून. बॅटरीच उडली, म्हणजे बॅटरीच गेली डायरेक्ट. त्याची कॉईलचा वायर तुटला होता, फिटरनी बघितलंच नाही आणि बॅटरीला डायरेक्ट केली. बॅटरीची चार्जिंग संपली, ती बॅटरीच खराब झाली. चार्जिंग लावून बघितलं, आता 2000ची म्हणजे आपलं 1200 रुपयाची बॅटरी खराब झाली. आता जाऊन द्या, काय आपल्या घरचे माणसं इथं. मग 2000 झाला तोटा तर झाला, आता काय त्यांना तरी काय कळत आहे. तर आता मग मला आता बटन स्टार्टसुद्धा माझी गाडी व्हायना, 4-5 दिवस झाले. थोडंसं मी बी फिरायला गेलो, तानात पैसे नव्हते. जाताना संदीपकडं पैसे नव्हते, माझ्याकडे पैसे नव्हते. 10,000 घेऊन गेलो फक्त संघ मी. तर माझे 10,000 अगोदर पहिले सगळे उडले. मग संदीपचे थोडे पैसे त्यांनी टाकले, मग त्याचे 2-2-2.5 हजार जास्त झाले. आणि करता करता कसं तरी ॲडजस्ट करून मग पुन्हा मी 4-1 हजार मी अजून कुणाकडून तरी मागून घेतले. असे 14,000 माझा खर्च झाला ट्रिपचा. आणि काही नसताना आम्ही गेलो. जाऊन द्या, विषय तो आता झाला गेला देऊ सोडून. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता बघू संदीपचं बरं काढू हिडू, जाऊन द्या, आता जे झालं ते सोडू. की तो जसा वागला तसा आपण नाही वागलं पाहिजे. त्याच्या बी लक्षात आल्या चूक. कधी कधी त्याच्या मनाला वाटलं ही आपलं चुकीचंच आहे, तर चला ठीक आहे, काय असेल त्याच्या मनात ते. आपण काय सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर त्याने असंच केलं तसंच केलं सगळं दाखवून एखाद्याला उगाच बदनाम करून बी काय. पटलं आपलं तर हा मानायचं, नाही पटलं तर नाही मानायचं, असा स्वभाव आहे संदीपचाच. नाही कुणाचा असो, मी काय लई एखाद्याला मानणार नाही की हो माणूस लय वाईट आहे, त्याने असं केलं तसं केलं. जाऊ द्या, नाही पटलं तर विषय कट करायचा, त्याचं आपलं लांबूनच कुणी असलं तरी. माझा असा स्वभाव आहे. बऱ्याच जणाबरोबर माझं काय नाही ना जमलं असं, मी काय करतो बाबा, तुझं तू तुझ्या घरी, आपलं निवांत तुझ्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने. नाही जमत आपलं लांबूनच राम असं माझा स्वभाव आहे. मी काय लय कुणाचं ही करत नाही. चला सगळं मिटलं आता, काढीन मी बी व्हिडिओ संदीप बरं एखाद्या दिवशी. बघू आता त्याचं कसं म्हणणं आहे काय आहे. तर एकदा दोनदा आला तर नाही काढलं. तुमची कमेंट भरपूर होत्या, संदीप बरं व्हिडिओ काढा. रविदादा पण म्हणले संदीप बरं व्हिडिओ काढ, सगळं व्यवस्थित ही कर, घ्या मिटून. काय असते थोडंफार चालू असते रविदादाचं, पण आपल्याला मान सन्मान ठेवावं लागतोय, ऐकावं लागत आहे. आणि ऐकलंच पाहिजे माझं मध्ये. आणि दादाला पण मग म्हणलं की मी बी बोललो बरंच की तिकडे गेला तर जपून जा, फक्त जपून या, दमाने गाडी चालवा. रविदादाचं गाडी चालविणं खूप चांगल्या पद्धतीचं आहे, पण तरी पण म्हणलं की दमाने जा. महिनाभर अजून म्हणले येत नाही मी, म्हणलं नका येऊ, पण दमाने फिरा, काळजी घ्या, कधीमध्ये फोन लावित राहा. असं चर्चा झाली बरीचशी चांगली. हिथंच ह्याच जाग्यावर बोलत होतो मी रानात, घासाला पाणी देता देता जवळपास 1.5 तास बोललो. मस्त वाटलं. होते आमचे फोन बी, तसं काय विषय नाही, सगळं चांगलं आहे. समजून घ्या. कमेंट तुम्ही करताय, उत्तर मी सगळ्याला दिलेत, नसले दिले तर म्हणजे दिलेत. कमेंट बघा, सगळ्यांना उत्तर देतोय. कुडून व्हिडिओ बघताय, कधी कमेंट करीत जा, कधी सांगत जा, आम्हाला पण चांगलं वाटतंय. सपोर्ट राहून द्या. आणि झालं आहे का आता बोर बंद करून जाऊ घरी आता, म्हणजे मी जातो आता ड्युटीला माझ्या. तर काय झालं, लिंब पण तोडून झालेत, मिरच्याला थोडंसं पाणी द्यायचं राहिलंय, म्हणजे झालं जवळपास. किती लिंब तेवढे, एक बकेट भरली का? मग एक काम करा, हे घरी टाकून या आणि अजून 1-2 बकेटी काढा, संध्याकाळी मी लिंब घेऊन जाईन. आता मध्ये 30-26 रुपये भाव होता किलो. पाहिला मस्त उन्हाळ्यात 70-80 रुपये, 100 रुपये होता. आता 26 होता, आता कमी झाला आहे का काय माहीत. पण जे असेल ते असेल भाव, संध्याकाळी जाईन घेऊन मी. हां नाही वायाला नका जाऊन देऊ. काय करा, सगळे अजून 1-2 बकेटी काढा, जेवढे निघतील तेवढे. काय जे होतील 10 रुपयाने का जाईना, नाही तर 26-20 रुपयाने जरी गेले तरी काय निघतील. निघून जेवढं लागेल तेवढं मग काढा.
काढीत राहायचं हळूहळू आपला देऊन टाकायचा, कशाला खराब व्हायला ठेवायचा आहे. माघारी येते अण्णा पण घरी जाऊन उडील. चला एवढं थोडं पाणी राहिलं तेवढं दिलं की ड्युटीला जायचं आहे. आता आत्ताचा हिडो म्हणजे आताची तर 9-9:30 वाजल्यात. आता हिडो एडिट कधी करायचा आणि कधी टाकायचा, आज किती वाजता येतोय काय माहीत. जर काम नसेल ना काही दुकानावर गेल्या गेल्या तर पटकन मग हिडो निघल. जर काही काम नसेल ना, आता इथून गेलो ना मी दुकानावर नसेल तर मी काय बघू अर्धा तासाच्या आतमध्ये एडिटिंग करून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. आणि जर मग मध्येच काम आलं ना, तर मग काम आल्यावर नाही ना एडिटिंग होत, तर मग लेट पडतो व्हिडिओ. कधी संध्याकाळी कधी 4 वाजता 3 वाजता सगळं काम बघूनच करावं लागतं. परपंच असं आहे की बाबा मग बघावं लागत आहे. आता म्हणजे लई फिरलाय, घरचं काम कर, रानातलं कर, पाणी दी, दुकानाचं बघ, ह्या दुकानाचं बघ. आणि तरी विशेष एक तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आहे की आधीच तर माझं दीपालीचं असं होतं पहिलं की दीपालीला म्हणलं बाबा हाय तोवर माणूस जरा चांगलं बोल, मी एवढं मेहनत करतोय, नको त्रास देऊ. तर दीपाली म्हणली काय कुणा वाचून कुणाचं राहत नाही, जे काही माणसं गेले त्या आयुष्याला सोडून काय त्यांच्या मागं राहिले का तवा तुम्ही म्हणता की गेलं की बाबा तुम्ही गेलात म्हणजे काय मागं होणार नाही का, होतच असतं कुणाचं राहिले. आणि मग मी टेन्शनमध्ये मागं असा विषय झाल्यावर एक मग गेलो मी तिकडं. तर 20 दिवस म्हणलं चल मी गेल्यासारखंच म्हणलं आयुष्यात बघ तुला उद्योग म्हणलं रानन दुकानं सगळंच बघ. काय मी म्हणते ना तू गेलं एखादा माणूस किती कुणा वाचून कुणाचं राहत नाही, तर म्हणलं 20 दिवस गेल्यावर कसं राहतंय काय राहतंय बघ मला अनुभव घे. माघारी आल्यावर दीपाली पण एकदम सरळ झाली म्हणजे फोन करून म्हणली आता बास घरी या तुम्ही. म्हणली लय जीवन अवघड असतंय, माणूस जर नसेल ना घरात सामान आणायला न्यायला एवढं मला वैताग झालाय. म्हणली दुकानाला तुम्ही कसं करताय तुमची तुम्हालाच माहिती. म्हणली लय अवघड आहे सामान आणायचं. म्हणली की तास 2-2 तास नंबरला थांबावं लागतंय. एवढ्याला दुकानाला गर्दी 5-6 जागेवर जावं लागत आहे. आता दुकानं म्हणलं की काय लोकांना लागते सगळ्या वस्तू आणायच्या न्यायच्या गाडीवर, एवढं ऊन बेकार. आणि म्हणली खरंच तुम्ही कसं करताय. संध्याकाळी मी म्हणजे मी बोलून जाते म्हणली, मला अनुभव नाही पण एवढा अनुभव आला. मी सगळंच घरचं जिम्मेदारी सोडली बघा, सोडली. तर म्हणलं बघ तुला उद्या काय असेल ते. तर तुम्हाला सांगतो दीपाली पण सरळच झाली. म्हणली जास्त त्रास नाही द्यायचा, जसं होईन तसं. माणसाला ती म्हणली आयुष्यात पैसा महत्त्वाचा नाही, पण आपला नवरा घरी पाहिजे आहे. म्हणजे आपल्या जिम्मेदारी पोरं सोरं शाळा लय असते, लय कुठाने असते, सगळे कामं करायचे म्हणल्यावर घरच्या बाया माणसाला माहीत नसतं की गडी माणसाला किती त्रास असतो. आणि त्रास जरी झाला तर कुणाला सांगणार गडी माणूस. तर तेव्हा तिला पण लय आयुष्यात अनुभव गावला. मला बी वाटलं 20 दिवस गेले बरं का, पण जाऊन द्या मातीत. म्हणलं मी काय आयुष्य सोडून गेल्यासारखं म्हणलं, तू माझ्या वाचून काहीच राहणार नाही घरी. तर मग ते म्हणले नाही राहणार आम्ही बी करू म्हणले, दाखिले बोलून. तर मग आता म्हणते नाही लय अवघड आहे, तुम्ही करताय, जसं होईल तसं होईल, जाऊन द्या मातीत, माणूस घरी पाहिजे आहे. आता तिला पण अक्कल आली. म्हणजे परपंचात कधी कधी शिकायला पण भेटतंय. जसं मी म्हणजे उत्तराखंडात 20 दिवस गेलो, घरचे पण सरळ झाले. म्हणली तुम्ही गेल्यावर घरी मागं काय बाबा कोणी काय ऐकत नाही, गाडी घेऊन जायचं म्हणलं की हॉस्टेलला लय ताप. लय दीपाली बी सरळ झाली, सरळ तेव्हापासून आल्यापासून काय व्यवस्थित बोलायला लागली. नाही तर काय बायका बी व्यवस्थित बोलत नाहीत, म्हणतात नुसतं तुम्ही काय हिडिओ काढता आणि कुठं हॉस्टेल जाऊन काम करता का नाही करता. काय मग त्यांना काय माहिती कसं काय ॲडजस्ट करायचं. चला विषय चालूच असते, समजदारीचा विषय समजून घेतल्यावर. आणि चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.